बिबट्याला बिबट्याला आयुष्यपत अयो लय मोठा रे बिबट्याची. तू कशाला काळजी करते? तुला मी शब्द दिलाय ना, पंतप्रधान आवास योजनेतून ते घरकुलाचं हे पैसे जमा झालंय. पहिले तुला गाडी भेट देणार मी. तू बिलकुल काळजी करू नको. मी जबाबदार आहे. तुला एकदा शब्द दिला म्हणजे दिला. हा बघा हा हा परत बदलायचं नाही. अजिबात नाही. हा आता एवढी बरंच ऐकणार आहे, परत नाही ऐकणार. अगं तू बघ ना तर. उठ उठ नाण्या का पळायला लागलाय, बोंबलायला लागलाय. तुझा इकडं याला कुठं बिबट्या दिसला अजून? ए अरे नान्या, काय सकाळ सकाळ बोंबलायला लागलाय? कुठं काय सांगतोय? अरे काय अरे नान्या, तुझं सकाळ दुपार संध्याकाळ हीच ऐकायचं काय? बिबट्याला बिबट्या लय मोठा बिबट्या आहे राव, लय मोठा बिबट्या आहे. देवा शपथ मी पहिल्यांदाच बघितलंय बिबट्या लय मोठा बिबट्या आहे. तुझं डोकं जागेवर नाहीत ना, आमचं बी घालवायला लागला तू. बिबट्या लय मोठा आहे राव. मी गेला पण तुला काळ्या शपथराव बिबट्या लय मोठा आहे राव. तुला एकट्यालाच बिबट्या दिसतोय. बिबट्या आहे तर कभी आण नाही तर माग विचारा. अरे मी आबा काय झालं? काय सकाळ सकाळ एवढं दोघा? बिबट्याला बिबट्या अहो मी बघितलं आता तर. अहो त्यातनं पळत आलोय, दाफा देत आलोय मी. अरे तुला काय काय बी कधी बी दिसायला लागले. काय बी कसं दिसतंय राव, तुम्ही बी अण्णा असंच बोलताय राव. काय मला कालचा कळत दिवस नाही. तो ते बिबट्यानं फिरवलंय आम्हाला. काय बिबट्या राव, खरंच बिबट्या आला तर काय लागा ना, तो सगळं गाव येड्यात काढलंय. काय राव सरपंच, मी लबाड बोलली करत काय तुम्हाला सांगू, बिबट्या मी डोळ्याने बघितलं राव. सगळं देव तर पाण्यात भिजू घातले. हो का सरपंच आबा? खरं झालं का बिबट्या? अहो खरं आलाय, माझा विश्वास नाही ना. तुम्हाला द्यायचं असलं तर कुशाल द्यावा. माझं काय म्हणणं गाड्या माझी पंचायत. हा आता ते तुम्ही बघा बाबा, पंचायत तुमची. हा ए बघितलं का तू? आता मी काय लबाड बोलतो केवढा आहे? राव लय मोठा आहे. हा काय सरपंच लय मोठा आहे राव. सरपंच माझा मोठा आहे चित्रात. खरं असेल. ए लगा खरं झालाय काय? अहो मग मी काय सांगतो तुम्हाला, माझं आता सगळं जीस कटलं. काय इसकटलं मला काय माहित नाही. कुठं जावं ती कळ ना. अरे काय बिबट्या आला म्हणतोय या. होय काल बी दुपारपासून आता तर खरंच आहे म्हणतोय. बघून पळत आलंय, दापा टाकत तिथं. जावा की सरपंचाच्या घरी बाथरूमला. गावाचा विकास सगळा तिकडेच आहे. येऊ द्या सरपंच. तुझं बघतोय मी सोशल मीडियावर लय वाईट बाईट करतोय. आणि तुम्ही काय करताय गावात इकडे? अरे आम्ही जुनं पुढारी आहे. मातीवर बसूनच काम करत असतो आम्ही. म्हणून तर गुडघे हे केले. अरे गुडघं टिकूनच काम करावं लागतं. तू अजून नांद्यात आहेस. तुमचा व्हिडिओ करतो व्हायरल हा अरे माझ्या. बघ आप्पा सकाळ सकाळ गावला देऊ का धप्पा त्याला? बालम तू जरा थांब. माझी पंचायत झाली गाड्या. आगा काय हाताला कंट्रोलच होईना मला, काय करू. याचा वाढदिवस साजरा करणार आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा.
हॅलो. हा आलो इथं म्हणलं. कुठे यायचंय? त्याच्या पाठीमागेच आपलं हे वगैरे वस्ती अंगणवाडी शाळेत किती यायचं लगेच. हा पाठीमाग होय. बर 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 चालतंय आलो. थोडं सगळ्यांनी चेहरे हसले पाहिजे. Smile. लाडू हात जरा हात ना. लाडू सोबत उभा राहा. तुझं मन शिकवतो बरोबर. सर पुढे या तुम्ही. लाडू इकडे बघ. लाडू इकडे बघ. एक चॉकलेट द्यायचं. वाईट वाईट. ते एडिटिंग मध्ये करू ना सर आपण. ओके ओके बरं. बरं सर आहे काय की मला थोडं काम होतं. इथून पुढचे तुम्ही घेता का? मला जरा जायचं होतं बाहेर. चालतंय. नवीन पोरगा येणार होता आज शिकायला. बरं तो आला तर बघूया. तोपर्यंत तुम्ही ऍडजस्ट करतो ना. चालतंय. मी येऊ का सर? हा चालतंय. येतो. देखो देखो मुझे छोड़ ना देना मैं रो दूंगा अकेले में. येते का मम्मी? अगं तेवढं परीला गवत खायला टाकून जा की. तू आणि तुझी परी एकमेकीला खायला घालत बसा. जाते मी, मला कॉलेजला उशीर झालाय. लवकर ये. तवा काय करत बस नको. मला जायचं त्या रामाच्या घरी सवासण्या येत्या. ओके मध्ये फाईन. नेहमीच तुला उशीर होते. चल बाई चल. अगं कसं तरी आईपासून कटायचं असतंय. ए उतर काश. ए भाऊ बेस्ट ऑफ लक. तू काय आम्हाला नाही दिला आणि काय गाव धावलं सारखं झालंय. मुंबईला नेतो मानलं लागा हे. काय झालं मग? हा हा ती म्हणतोय. अरे म्हाताऱ्याला फोन केलता पण म्हातारा काय म्हणतोय, येऊ नको मुंबईला, मी जी येणार आहे. आता जत्रा बी आली जवळ लक्ष्मीची पिलवची. त्याच्यामुळे मग म्हणलं आता वडील तसं म्हणते म्हणल्यानंतर राहू द्या म्हणलं. मग बरोबर चालतं. त्या सुधी जा शिक. चालतंय. हा मी जातो आणि तेवढं झालं फोन लाव. आपल्याला रील बिल बनवायचे त्या. चालतंय चालतंय. 100% होय हो. त्या दिवशी तुम्ही पप्पू शेटच्या बर्थडेला फोटो काढायला तुम्हीच होता ना? हा मीच होतो. हा दिसला म्हणून म्हणलं. तू काय शिकायला आलाय का? हा सरांकडे. हा सर मला म्हणले. हा हा सर आहेत आज. चल ये बाळ. ये ना. त्याचा बर्थडे होता आज का? हा. तर तू जरा ऍडजस्ट करायचं. प्रशांत गेलेला आहे. बरं बरं चालतंय. तू काय करायचं मी सांगेल तसं फोटोग्राफी करायची. हो चालतंय चालतंय. आता हे तर नाही क्लोज घेतो. क्लोज घेताना काय करायचं पुढे आहे का पाठवून स्माइल मान. स्माइल करा. ओके. थोडं क्लोज करायचं. हा हा करतो. स्माइल इकडे बघायचं. चालेल. हा हा का त्याला इकडे बघ म्हणा आपल्याला. बाळा इकडे बघ रे. थोडी स्माइल. स्माइल. हा स्माइल रे बाळा. ओके. मी काय म्हणतोय, काय पैसे आहेत का तुझ्याकडे? कशाला? अगदी असले तर. सकाळ दूध पिऊन आलेला ती काय कमी आहे काय? उतरली का? तुझं लागा रोजच कटकटायला काही काय मला जगू का मरू झालेला का? आमचं सकाळ लगा आहे का पोटाला माझ्या? किती वाजले आता? दिवस कुठे आला? आमचं जगणं मुश्किल करून कुणी टाकलं. मुश्किल करून ठेवले. सोनी गेली का कॉलेजला? गेली. कवा गेली? राहती वय अजून 10 वाजल्या तर. लगा तुम्हाला घरातलं होईना ना लगा रानात नाही जायचं.
दे 50 रुपये असलं तर ती नाही तर अगदी नाही तर लगा मी काय सांगतो तुला लगा मी चांगलं सांगतो लगा नाही तर म्हणल्यावर समजून घ्यायचं असतं. काय समजून घ्यायचं कुठवर समजून घ्यायचं तुमचं रुपडा घरात ठेवा नाही. तुमच्या घरातला मी नोकर आहे वेग 5-50 मागितलं तर दिनानं लगा तुम्ही काय मला का घरात राहू का नको तुमच्या मी बघ आज देणार नाही म्हणजे नाही. काय म्हण देणार नाही आज मंगळवार आहे आज तर पाहिजे मला 50 बाजार आहे नाही तर बर बर नाही तर ना बर ठीक आहे हो बघ मी तुला आज सांगतोय माझ्या जीवात तर काय तर बरवाट करून घेईल ना तर घरात तर काय तर करून घेईल हा ठीक आहे. बाबांना जगणं मुश्किल करून टाकले ग बाई. स्वतः बी जगना आणि आम्हाला बी जगू देना. कुठं कर्माची फळ फेडायची बारी आली काय माहिती. ओ ऐका की ऐका ना मी रानात चालली आहे तेवढ्या शेता करणांवर ध्यान राहू द्या नाही तर असं झोपून राह चला. जरा व्हिडिओ काढायचा होता. नाही बाबा मला लागा बाहेर चाललोय. लगा भाऊ तू तुला वाटलंस तर सोबत लागा मला काय मला जायचंय बाहेर. दिगी लागा लय ताट नाही लागा. बाबा, मला जायचं काम आहे ते मला. राव तू ए रम्या बस चल मोबाईल दिला नाही त्याला त्याला धावतो परत. अरे रील बनवायचं ना त्यासाठी मंडवळ्या घ्यायचे. मंडवळ्या द्या की 2 पाहिजे ते एक 2 ही जाय ना आमचं नाव झालं लग्न मला काय माहित नाही. एकच घेऊ 2 कशाला एकच घेऊ की. ही जरा आजी जरा एकच बाजल कितीला आहे नवऱ्याला असती. हे नवरी मिळा नाही म्हणून तर काढायचा एकच असा विषय झालाय. कसं वाटतं रे दुसरं घेऊ का बाहेर दिसते ना कितीला आहे काय तर कमी करा 40 घ्या बघा आणि 40च राहिले तर कोणाला बांधायचं ते यार तुलाच बांधायचा रील तयार करायची. मला नाही जमत मारतेली. अरे रील तर तयार करायची आहे काय सगळी लागा लाजवलं जाईल दरी लग्नात तर बांधशील का नाही लागा कशाला थांबवलं. अरे तू चल लागा नुसतं मध्ये बोलत जाऊ नको लागा येत जा सांगितलं नको हो येत तो 2 पग ही द्या गंगावन एक द्या बर द्या दुसरं काय अजून काशा हे म्हणले की लागा बारक्या पोरागत असतं द्या द्या जाऊ द्या दिसले रे. द्या जाऊ द्या 5 रुपये द्यायला येऊन द्या स्कॅनर येत किती झालं 25 हा मारलं बाबा चल इकडे ते माल तर दे 2 काय लागा बारक्या पोरागत खात्याला कशाला घेतलं तुलाच घेतल्यात बाबा चल बाळाला फोन लावू द्या हॅलो
अरे झालं असले तरी एक रस्त्यावर थांबलोय आपल्याला रील बनवायचं आहे. छगन छगन होऊन कसं लगन. बाळ्याला ए बाळा चल बस लवकर चल. काय नियोजन? अरे रील बनवायची येते बस. बर चल. काय सरांनी आज कसं शिकवलं? होय सांग. अरे कशा ऐक की हा बोल. तुझा लय फोन येत होता आज. लय फोन येत अरे मी एक बी उचलला नाही फोन. लागा उचलायचं नव्हतं येड्या. काय म्हणते बा काळजी लागते येड्या. तिला करतो फोन मी. राहू द्यात आपलं. जाऊ जाऊ चल आपल्याला उशीर झालाय मला आधीच. अरे आपल्या रील्स झाल्या ना मग फोन लावतो. हे बाबा तर अजून झोपलाय. परीला पाणी बिनी पाजलं का नाही बा? अय बिनसुदी पडले पाजलेली दिसते आज बी ह्याला कोणीतरी. काय याचा असून नसून उपयोग नाही. खायला कारण धरणीला भार झालंय नुसतं. बाई गेट कस काय उघड दिसतंय? परी कुठे गेली? हो बाई परी कुठे गेली? हा होय वा होय वा आपली परी कुठे गेली? उठा की. ही बाबाला कधी सुधीत नसतं. माझ्या घरी सुद्धा लक्ष देत नाही. परी कुठे गेली? उठा की. काय झालं? उठा की. परी कुठे गेली सांगा. काय ग बाई नशिबाला माझ्या. घरी आहे तरी नीट घरादाराला लक्ष देत नाही. परी कुठे गेली तिथली? परी आपली कुठे गेली? काय बोलते? नशिबाला माझ्या ग बाई. परी कशी काय नाही की तिथं परी. पहिलं बंद दाखवलेलं का म्या? स्वतः बंद दाखवले. मी काय खोटं बोलते का मग? मग मी खोटं बोलतोय का? मला सांग. मी परीला पान दाखवले. घरी तर लक्ष नसतं पाय नसतो ना हाय तरी पण ध्यान द्यायचं नाही. मी परीला पाणी दाखवून खायला दाखवून लगा गेलेला का मी काय 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 परगाव गावात चर्चा चालू होती बरं का. ती जेव्हा आड्यावर पेला बसलो होतो. ऐक तुला सांग तू रडू बिडू नकोस. गावात बिबट्या आलता असं गावात चर्चा चालू होती. आणि मग बिबट्यानं बघते मला असं वाटतंय का आपलंच काम केलेलं आहे. खरं बोलताय का खोटं बोलताय? मारत्याला विचार माक्याला विचार. तुला सांगतो कुणाला बी विचार. बरा बिबट्या माझ्याच बरी टाकला होता. बिबट्या काय नाव सांगून आता रडून नाही काय फायदा आहे का? परी दुसरी आणू. तुला काय करतात आणू. अगे एक पाठरू गेलं मग काय असले 1000 पाठर आणले पट्ट्या बादर. तू काय दिलीस आणि तू लागली रडायला नेल. उगा देवानी काहीतरी जाऊ देतो. काय लांडग्यानं का नेली का कुणी नेलं तर आपल्याला काय तर अय रिते काल मेसेज केला त्याचा रिप्लाय का दिला नाहीस तू? कसला रिप्लाय ग? मी तुझ्याशी बोलतोय. कळलं का कसला रिप्लाय? रिते थांब की. अगं थांब की रिते.
हा म्हणलेलं ना, जेव्हा तू माझ्या प्रेमात पडल देवा तुला नारळ फोडल. सुने चल की अगं, चल लवकर. ए थांब, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय जातीस कुठं तू? मी काल मेसेज केला होता, त्याचा रिप्लाय का दिला नाहीस तू? बोल गे. तुमचं काय सांगचाल का नाही मला? अगं त्याने मेसेज केला होता मला. अगं मग रेडे कधी सांगायची मला? तू तर मिनगुनीच आहे बघ, जीवाला घोरच आहे माझ्यात. ऋतू कोण होता का त्यो? अहो ते चेअरमनचं पोरग आहे, लय वांड आहे ते. मी पप्पू शेटला फोन करतो आणि विचारतो त्याने नेमकी काय अडचण आहे ती. बरं ऐक ना रे तू, बोल ना. चल ना आपण कॉफी प्यायला जाऊ जरा. कुठे? जाऊ ना इथेच आपल्या कॉफी शॉपला. जरा थोडं आपलं लाईफ बद्दल थोडं आपलं डिस्कशन करू. आता आपलं लग्न ठरलंय थोडं, चल ना. आता नको, गावातल्या कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, घरी सांगते. कशाला प्रॉब्लेम येतोय, आता आपलं लग्न पण ठरलंय ना. नको नको. बर ठीक. चांगलं बाहेर दिसते की अगं. हो ह्यांना सांगून टाकायचं ग, ह्या बिचारायला कशाला मग असं नाही का, उगाच वाटते. अगं त्याला तो घरी सांगेल की घरचे मला मारतील. बाळाला फोन तरी लाव, बाळा तरी सांगल. थांब थांब लावूनच बघते. बघ पटकन काढ, चाललं. माझा आजचा छगन आहे तू. काय पडला का बोल नको कशा. बर तू बनवायचे का? हा इथं बनवायचे रील. कशा सगळे बघते ते रील्स बनवल्या. असं दे. ए भाऊ मंडळ दिसत. आणि मंडोळ्याने हे करून हे कोण रोल करणार आहे आता? तूच करणार आहे, कोण करायचं? मला नाही कशा जमायची. हे भाऊ चल असू दिले हे करून असू दे. घरची बघते ते राहू का अरे काय भाऊ लोक नाव ठेवते ट्रेंडिंग विषय लय व्हायरल होतील, तू लय फेमस होतील. गुलवू नको कशा लोगाला कसला नवर दे दिसतोय कशा गुलवू नको मला. भाऊ लय वार दिसतोय जान. लगा मी बिगल लग्नाला राहायला लागा. ए, रम्या बोल की. वडले आणि चल. काय बाहेर बाहेर दिसतंय नाही. तू नरी घे व्यवस्थित. भाव कर चालू. हा ए काढ. बायको माझी छान र छान आणि दिसाय गोरी पान. कशा तुला काय म्हणायचं हा? अरे छगन, अरे छगन 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 तुझं झालं बघ लगन. छगन 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 आणि झालं हिच बी लगन. वहिनी 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 कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन दे कॉंग्रॅच्युलेशन दे चाल. आणि मायको माझी छान ग छान आणि दिसाय गोरी पान. कशा अरे झालं रील काढून आता. अरे अभि टेलर था पिक्चर अभी बाकी है, फुगे का चलत उधर. लगा अजून काय नियोजन केलंय का नेमकं? चांगली रील आहे. बरं काढ मग. ए तू घे गाडी, रम्या गाडी घे, दीकडे वडणी चल. बस बघा स्टँड वे पोरा काढशील. तिकडे माळव. काय यार बाळ फोनच उचलला नाही, 2 दिवस झाले त्याला फोन लावते. शितली पण आली नाही का ना आज कॉलेजला? हा काशीची पण गाठ पडली ना. आपण एक काम करू, आपण जाऊन गावात बघून येऊ. हा तुझ्या आईला तू काय पण सांगून ये, मी पण फ्रेश होऊन येते. माझं काय नसतं, मम्मी डॅडीचं काय नसतं. हा जाऊ. पण का नाही त्या बाळासाहेबाला जरा बघावं लागते बरं का, त्याचं जरा अति व्हायला लागले बरं का. हा मग काय त्याचं पटलं नाही हे.
मनात तर येतच असं दप्तर करून त्याला काय तुझ्यामुळं करणार? गप्प बसायचं आलं. तो एवढ्या मोठ्या घरातला आहे. अगं पण तू किती इडी आहे, मला सांगशील का नाही की बाबा मला त्याने मेसेज केलता, मी मला असं म्हणत होता, मी त्याला बघितलं असतं परत माहिती आहे का. आता इथून पुढे कोणी मेसेज करू दे काय म्हणू दे, मला तेवढं सांग जा बाई, पाया पडते. बोलल्याशिवाय कळत नाही मनातलं प्रेम बाई. अगं मी आज तुला सांगणारच होते, त्यानं मला मेसेज केलता. मला काय माहित तो तिथे येईल आणि त्या म्हणून. बाळासाहेबाचं कोण म्हणते, मी तुला त्या बाळाचं कधी पुरीला जेव लावला का? परीला जेव लावाय चालला पुरीला काय जेवलं, काय सुनीला कमी केलंय मी? होय. मला सांग पुरीला मी काय कमी केलंय? असता का सुनीत कधी नाही, नाही, कधी कधी सुनीला- पोरगी कॉलेजला आलेली दिसली का घरी? सांगा अजून किती वाजले, कुठं दिवस आला? हा, मग कुठं जाते पोरगी? मग लक्ष द्यायचं काम आहे का नाही? मग पट्ट्याचं लक्ष असतंय. हा, बाजाराची पोरगी आहे ती, गावात कुणाची टाप नाही वर पाटणी करून बोलायची. हा, माझं तिला आहे काय आहे तुझं? वळण लावलेली आहे ना, लावलंय वळण. सुध असते का आपल्याला सूद? सुध आहे मला, माझ्या सुधीचं बघायला लागलीस तू. पुरीकडे वर पापणी करून पुरी बघू दे, होय. त्याचं डोळं पाराव ठेवील. बापच तेवढा आहे ना, एवढा गुन्हाचा. त्या बाळासाहेबाचं पण लय आत्ती व्हायला लागले बरं का, सारखा सारखा आडवा यायला लागलाय. बघ की आपल्या पण बाळ्याने सकाळपासून फोन उचलला नाही, कुठे गेला असेल का ते? मला काय माहित, तरी पण आपण काय करू, मी फ्रेश होऊन येते, जाऊ त्या आबाकडं. तुझ्या घरात कुसला आवाज यायला लागला. काय नाही, रोजचं मडन त्याला कोण रड, लय ड्रामेबाज बाप तर आहे माझा. चल तू बी बघ, ह्यांना महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत घ्यायला पाहिजे. कच्चा होईल बाप माझा. आता काय बस तू सोने आली आहे, उग विषय कट कर, उग त्या पुरीच्या डोसक्याला ताप नको. काय झालंय का मम्मी? अगं आपली परी नेली कोणी बघ, परीच नाही तिथं. बरं झालं नेली परी, तुझं ध्यान राहील माझ्यावर आता तरी. तू पण बापाच्या गुणावरच गेली. अगं जा घरात, ठेवजा बॅग आणि बघ काय आहे जा ते. सुने, जा घरात जावा, बाळानो घरात जावा. जा तुम्ही पण. मी कशाला गाडीचा जा- विश्वास नाही राहिला मी तुमच्यावर. जातो, माझ्या काय ना, मी जातो. पण मला एक माझ्या काय- सांगा, थांबा, सकाळी 10 रुपयाला पैसे नव्हतं बर. आणि आता कुठून 10 रुपयाला तुम्ही? पैसा अगं या इटलनाकडे पैसा 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 काय करते तू? ठीक आहे, आता मुद्दा काय येड्यावानी उगाच जीवाला लागून आता ही मुद्दा घेते, उचलून आता काय माणूस काय? मिळेल दारात करूया बसते. निवेदन. अगं शिर्डीत कर्ज कुठं मिळत नाही. हो काकू, काय एवढं कालवा काय लावलाय? काय हे झालंय. माणूस मेला तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे? काय कालवा लावलाय? काय झालंय नेमकं? काय झालं हिला सांगा की सांगू? काय परी करतो? होती ह्यांच्या जीवावर हा. सोडून गेलती तर कुठं गेली माहित नाही म्हणते आता. आता बिबट्या आला होता म्हणते ती गावात. विठ्ठल नाना कुठला बिबट्या तवा लांडग्या फिंडग्या नेली असेल. आता ते काय झाले मला माहिती आहे, मला दारू काढतीस का येड्यावानीला का, मला काय कळत नाही तुला का. नाना मला तर वाटतं तुम्हीच बिबट्या झालाय. हे त्याच्या आईला तुम्ही ना माझ्यावर घ्यायला लागला का, येणार का काय, उगं काय शांत राहा. मी बिबट्या होतो का काय, तुला लहानपणापासून बघ तुला का मी. वाटायला लागलंय मला तसं बरं का. काय येडा झालाय, कुणीतरी लांडगे पिटी लांडग्याचा पण कालवा चालू आहे आणि बिबट्या पण आलाय म्हणते ती. बिबट्या होतोय. जाऊ द्या, बघू आपण हुडकून काढू. अरे बघू घे. सोनीला सुद्धा इतका जीव लावला नव्हता, ऐका, इतक्या पोरीला ऐका, जीव लावला होता. बघू घे आपण. लावला नाही. गावल की नाना. मग मी तेच कुठे जाते म्हणतो, धावपरी? सोनीवर जीव लाव का तू, सोनीवर ध्यान ठेव, सोनीला खाया पिया घाल. काही येड्यावर तुझ्या आळात रडत बसते ती का, माहित झालंय घरात. हा? रडू नका, बघू आपण गावन मी येतं. तेच सांगतो. फॉरेस्ट खात्यातल्या साहेबांना फोन करून आपण ती बघूया. शेठ, मी तीच सांगतो. लवकर बघा बर का, बघू मला मी हात जोडते. हात जोडती बघू चल. का हात जोडायची? माझी परी मला घालली पाहिजे. पप्पू शेठ आपल्यासाठी सांगावं का बिनकामाचं बघ, घरात बिनकामाचे अवधूत असल्यावर बिनकामाचं काहीतरी. अरे बाला थोडं शिस्तीत घे, बघू काय चाललंय मग त्यांचं. मी म्हणतो की आता तुम्ही म्हणल्यानंतर नका हरकत, असंच बसते आहे बिनकामाचं, डोळ्याला पाणी आणून काय येणार आहे का. राम राम सरपंच, राम 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 राम. अरे एकामेकावर कशाला येताय लागा नू लागा का, माझं मिटवायला का एकामेकावर ये आला काय आले तर लागा, एक शिर्डी गेली तरी कालवा गावात सगळं केलं लागा तुम्ही लागा. राम राम सरपंच. आपण शिर्डी गेली हो कुणी मलाच माहित नाही, मी झोपलो का इथंच. कुठं झोपलो होतो ग घरीच आहे तर त्यांच्या जीवावर गेली रानात. आता लागा मी लागा हे बघा, ही माझ्या जाती बघा हे बघा सरपंच, मी आई शपथ तुम्हाला घेऊन टप हात मारून सांगतो कर ठेवतो.
बारक होत म्हणजे आता फळाच्या रंगाचं होतं पण बारक होत ते शिरेच्या जीवाला लागले. सोने पाणी आण का सरपंचांना. मला तर ह्याच्यावर डाऊट आहे बघा. अरे, हे बघितलं काय खरं असेल. वाटत नाही मला. आयला आपण काय पप्पू करू, शेट. वन विभाग अधिकाऱ्याला फोन लावूया आणि बघू काय सरपंचाला असेल. पाणी दे. हिचं काय कुणाका सरपंच लावा वन अधिकाऱ्याला फोन बघू काय चौकशी करूया हिचं काय कुणाका सरपंच ही काय झाले मध्ये कुणाला फोन लावताय तुम्ही. वन विभाग अधिकाऱ्याला लावतो मी. लावते फोन बरं लावा. तुमचा मॅटर मिटतोय काळजी करू नका. तुमच्या काय दिसेल का काय हॅलो. मिळालं तर आम्हाला 4 रुपये. हा वन विभाग अधिकारी का? अहो इथल्या वस्तीवरच आपल्यातले एक जनावर नेलंय. त्यांच्या घरी जरा प्रॉब्लेम चालू आहे गरीब आहेत ना. आणि गरीब घराणं आहे ती. काहीतरी शासकीय नियमातनं काय बसलं तर त्यांना मिळवून दिलं पाहिजे. त्यांची परिस्थिती नाही. काय म्हणताय? पंचनामा करावा लागेल. पंचनाम्याला काय म्हणताय? हा 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 ते जनावर बघावं लागेल का कुठं मेलंय काय नेलंय कसं वडलंय काय झालंय ती का. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कळवतो तुम्हाला कळव. सरपंच बोलतात का बस. अहो त्यांचं म्हणणं आहे हा ती जनावर तर वर कुठं गेलंय का माळावर नेलंय का कोणी काय बघावं लागेल बिबट्यानं. काय करावं लागेल. आपण बघू इथं घराच्या मागच ते अधिकारी आहे माझ्या ओळखीचा, त्याला सांगतो मी तुम्हाला नियोजन लावायचं. आपा, कसायला काय वर गावाला हुडकू बघू काय ते. चालतंय. गरीबाचं काम आहे लगा हे रडत बस. बघ तुम्ही काय अडचण नाही. हा बघू चला, मला वर बघूया. कोणी ते जनावर बघितल्याशिवाय तर पंचनामा करता येत नाही. बर ती बघावं लागेल आधी नाही, कुठं वर माळाला जाऊन मग जाऊन बघूयात. आता ती शासकीय नियमात काय असेल ते हा हा आम्हाला तर काय कळतं येडन. पण तुम्ही आणि पप्पू शेठ तुम्हीच माझ्या गरीबाचा हे आपला विषय मार्गी लावा. अहो तुम्ही थोडं 2 मिनिटं शांत बसता का? मग गप बस तुम्ही कशाला काय वरताय? आपण उठून जाऊया माळावर आहे का बघू इकडे हा, तिकडे. तसं नाही तर कुत्री बित्री फाडतेली पुन्हा पंचनाम्याला काय दाखवायचं. मग ती मग तुमच्या हिशोबाने काय दिशेर करायची मला काय कळते हो. मग तुम्ही गडबड कसले करताय? इथं नको ना आता नको नंतर. पप्पू शेट काय झालं? ते बिबट्यानं काहीतरी शेळी नेली वाटते यांची, बघूया जरा वर जायचं माळवा आपल्याला. अरे जावं लागते. बस चला हाय सगळेजण जाऊ फारिस्ट ती बघू इकडे तिकडे सदरान माझा चला मी पण येणार. ए, तू कशाला तुम्ही कशाला तू कशाला नाही नाही माझ्या परीला मला बघायचंय काय अगं, झालंय. बरं काय तुला कधी घेऊन येतो हेच मला पसंत नाही. नाही पण मी येणार. अगं माझा सदरान तू कशाला माझा ईड झाली का सदरानी काय तर काय? पार्ट. हाताने घे गॅस तर पार्ट. भांडण वाढवू नको चला, का. चला. होय, चला, चला उठा. उठा, कालवा करू नका. हाताने घे सदरान म्हणजे मी मला परी माहिती आहे. चला चला चला. कालवा नसतो ना. मम्मी मी पण येते की. माणसं का बिबट बघायला ओ डॅडी तुम्हाला पण परीचं टेन्शन आहे. काय चल चल टेन्शन? येऊ द्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? अगं, ईड झाली का? काय आला का? माझ्या चपली बघ. आला का? काय आहे? चला, चला, मला रील आहे बरं भारी. मोबाईलचा थोडस म्हणजे क्लिअरिटी एवढी खास नाही आहे का नाही. अरे भाऊ क्लिअरिटीला आयफोन लागतो रे. आयफोन इथं आहे का कोणाला? अरे मला काय म्हणायचं त्या बाळासाहेब आहे का तुझ्या ओळखीचं? त्यांच्याकडे आहे बघ आयफोन. होय ना. नाही लागा तुझे तुझ फोन कर कारण माझं आणि त्याचं मागच्या वर्षी यात्रेत खटाकलं होतं. होय. मी नाही बोलत आहे बरं बरं लावतो मग फोन. हॅलो हा नमस्कार बाळासाहेब. आयफोन जरा पाहिलं होता, व्हिडिओ काढायचं होतं. बर बर वाड्या येऊ का? बर बर आलो आलो. हा हा दी तू म्हणलो लागा लगेच कुठं आहे बंगल्यावर आहे का? वाड्या आहे बोलावलं. अरे मग जाऊन ये घेऊन तेवढा. बरोबर मी राम्या जातो मग. ए काशा काय कर बाळासाहेबांपासून मोबाईल घे. बरं. आणि तुम्ही तिथं देवळाबाई जावा पुढं. मी काय करतोय ड्रेस टी शर्ट घालून येतो. अरे कंटिन्यू सारखं याच्यावरच नको वाटतंय. होय लागा रे लेखात कपडा. बरोबर येतात माझा बी शर्ट घेऊन या. आम्ही जातो बाळासाहेब बरं, चालतंय. मोबाईल. येतो काय का आजकालची पोरं कामधंदा सोडून रील बनवत बसते ती नुसती मोकळ्यात. काय आजकालची पोरं अशीच झाली सगळी. कामधंदा नाही ती काय नाही त्यांना, त्यामुळे असं होतंय भाऊसाहेब. सर इथे का थांबलात? काय नाही, गावातली पोरं येत आहेत. बोला ना, तुम्ही काय म्हणताय? हा प्लॅन बघा ना.
मागा फोनवर बोललेलो. हा हा मोबाईल का? चल. काय बिनकामाचं तुम्ही चाललाय. हा पण बघितलं पाहिजे ना, त्याच्यात बघितल्याशिवाय पंचनामा कशी करणार? काय करते मला फक्त त्या आबाला कधी बोलायचं. हे बाई थांबकी माणसं बघ की. बोल ग, मला घरी जायचंय, उशीर झालाय. हे उशीर होऊ दे नाहीतर काय होऊ दे, आपल्याला जे करायला आलो ते करू दे. ते माणसातनं बाजूला आपण आबा आला की त्याला बोलू. तू बोलणार ना? हो मग त्यासाठी तर राहतो की. मला कुठे त्या परीचं पडले त्या मम्मीला. इकडे कुठं दिसत ना काहीतरी, काय कुठं पावल सुद्धा दिसणार. बालम आपण इकडे बघू. बाई ऊन का ऊन लागायला लागलं. मम्मी बी जायचं माझ्यापासून परी. हे तू का पाठीकडे चाललाय आपण आबाच्या मागं. तिथं थांबा, मी इकडे बघून येते. हा जातो ते पलीकडे जा पलीकडे. जा घरी परी हुडे. एकटं दिसतोय पण हो की पांगले ती बघ कशी त्याला. आबा हो लागेल. बोल की. बाळू दिसत नाही हो, आलता का तुमच्याकडे? काय झालंय, ती फोटोग्राफी शिकायला जाते सरांकडे. काय झालं त्याचं? अहो फोन पण उचलला नाही. आल्यावर सांगतो त्याला फोन करा, आवर्जून फोन करा सांगतो तुला संध्याकाळी. सांगाल ना? नक्की सांगतो. चला जाऊ का? होय. पप्पू शेट लेच कडा करते सरपंच साहेब. आप्पा देऊ का धप्पा त्याला? अरे बालम थोडं शांत घे. अहो काय सारखंच इतकं पुढं करते ती का? अरे तुला सांगितलंय ना, मला एक जणीनं भेटाय बोलवलं होतं. बर. ती माझ्या डोक्यात विचारायचं, ह्या नाना माहिती उद्योग लावलाय माग. माझ्या डोक्यात सगळे विचार निघून गेलेत आणि तू काहीतरी सांगत बसतोय मध्येच. होय की, पण ती पुढं करते हो जरा. बादशा मला काय वाटतंय नानानेच काहीतरी गोळ केला असणार बघ. नाही ते काय तर करू आपण. ते पप्पू शेट, हा तुम्हाला ते क्रेडिट भेटलं पाहिजे, सरपंचाला भेटलं नाही पाहिजे. हे नियोजन आपणच लावायचं. वन विभागाच्या अधिकाऱ्याला बोलवून आपणच क्रेडिट. ए पोरे पोरे लागले का परी नाही पूर लाख मारतोय मी. अगं पूर लाख मारतोय परी बिरी नाही कोण इथं. काय इड तुला कशाला बोलवतो घर नाही मला येडेवानी उगत काहीतरीच खुळ तुझ्या डोक्यात बस. मला वाटलं माझी पूर लावून दे. मी तुला आली का तुम्ही टाइम टेबल हा कळतो का नाही तुला? ए भाऊ स्टार्ट केले का? भावांनो कसा आहे बिंडा? डायरेक्ट आफ्रिकाहून आणलाय. ए जरा बोलून जाऊ ग. इलमांद्रे नालकुंद्रे इलमांद्रे या हसतय ना लाग. कुठे गेला असेल ग बाळ्या? कुठे गेला असेल बाळ्या? तू ग बस, तुला तर सारखी चेष्टा सुचते. चेष्टा बिष्टा काय नाही. माझं तरी एक म्हणणं आहे की ती मंदिरातच सापडणार. अगं आपण एवढं सगळं हुडकलं पण गावला नाही. मंदिरात कसं असं? अगं त्यांनी तिथंच जाते, ती नेहमी तिथंच बसते ती मित्र मित्र. चल बघू. चल 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 बघून येऊ. ए बरोबर भाऊ, अजून एकदा 100% चांगलं ठीक आहे. लागा हसू नको की लागा, नीट घे की. बरोबर डबल कर. बरं वाटतंय रे, डबल कर. चल बघू, असले तर चांगलं पाहिजे. चांगलं म्हणजे भारीच आहे की, दुधात साखर आहे. हे दिसते तिथेच काय करते ती बघू. काश्या तुला म्हणलं होतं का नाही काय तर कुठं ना होईल का? ऋतू अगं थांब ना. ऋतू थांब ना. ऋतू थांब ना. ऋतू गप्पे काश्या तुझ्यामुळे तर झालाय सगळा खेळ माझा.
ऋतू ऐक ना ऋतू, मी काय तू असा आहे का, तुला वाटतंय का? पण त्या काश्या नादानं मी जाऊन रील्स काढायला गेलो ग, त्याच्यामुळे तू एवढी का नाराज झाली अगं ऋतू, तू का अशी करते ग? माझं काय चुकलंय? त्या काश्या नादाला लागून मी रील्स काढायला गेलो, पण मी काय वेगळं केलं ग? का नाराज झाली? सोने, ऋतूला सांग ना. अगं ऋतू, तुझ्यावर माझं लय प्रेम आहे, मी तुझ्यासाठी काय पण करू शकतो. काय पण करू शकतोस? प्रेम आहे ना तुझं माझ्यावर? हायच ऋतू, जा जीव दे. तुझ्यासाठी मी जीव पण देईन. जा तुम्ही. जा.